जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। त्यामुळे जिल्हाधिकारी इंदूर आणि जाखड यांनी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। 2 दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे। पालघरच्या पूर्वेकडील जव्हार मोखाडा विक्रमगड या भागामध्ये मुसळधार पाऊस झालाय। धामणी आणि कवडा या दोन्ही धरणांमधून सूर्या नदीमध्ये पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठावरील गावांना देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। पालघर जिल्ह्यात गेले काही दिवस जो पाऊस आहे तो सातत्याने सुरू आहे। आजही पावसाचा जोर आहे तो कायम आहे। मध्यरात्रीपासून पुन्हा पावसाने हजेरी लावलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर हा पाऊस चांगला होत असताना जिल्ह्यातील शेतीच्या कामांना जो वेग आहे तो आलेला आहे। जिल्ह्यातील भात शेतीची जी रोपणी आहे त्याच्यावर रोपण्या 80% पूर्ण करण्यात आलेल्या आहेत। तर दुसरीकडे आजही पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे आणि पहाटेपासूनच पावसाने दमदार हजेरी आहे ती जिल्ह्यात पुन्हा लावलेली आहे। आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान खात्याने घोषित केल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यातील जो पूर्वेचा भाग आहे ह्या भागामध्ये कालपासूनच जो जोरदार पाऊस आहे तो सुरू होता। काल संध्याकाळी थोडीशी पावसाने विश्रांती घेतली असली तरी आज पावसाचा जोर आहे तो वाढायला सुरुवात झालेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर ह्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। मात्र नागरिकांनाही प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। तिकडे रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे महाबळेश्वर मध्ये काल रात्री तुफान पाऊस झाला। त्यामुळे